अनेक रहिवासी इमारती आणि कंपन्या सुरक्षेसाठी वॉचमन नेमतात। नेमणुकीआधी त्यांच्याकडून पोलीस पडताळणी प्रमाणपत्र घेतात। मात्र अशी प्रमाणपत्रच बनावट बनवून देणारं एक रॅकेट पिंपरी चिंचवडमध्ये उघड झालंय। यामुळे राज्यातल्या हजारो उद्योजकांची धाकधूक वाढलेली आहे। पाहूया। वॉचमन नेमताय, सावधान। बोगस कागदपत्रांआधारे वॉचमनची नोकरी। सामान्यांची सुरक्षा राम भरोसे। रहिवासी इमारती, विविध कंपन्या आणि मॉल्सची सुरक्षा वॉचमनच्या खांद्यावर असते। पण याच सुरक्षा रक्षकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली असली तर? कारण बनावट चारित्र्य प्रमाणपत्राच्या आधारे अनेकांनी सुरक्षा रक्षकांची नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आलाय। सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीआधी त्यांच्यावर कुठले गुन्हे नोंद नाहीत ना याची खात्री म्हणून पोलीस पडताळणी प्रमाणपत्र घेतलं जातं। मात्र यातच फसवाफसवी झालीये। काही सुरक्षा रक्षक आणि वाहन चालकांनी बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र मिळवत कंपन्या आणि रहिवासी संकुलांमध्ये वॉचमनचं काम मिळवलंय। दिघी परिसरात अशा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय आणि टोळीतील 4घांना दहशतवाद विरोधी पथकानं जेरबंद केलंय। काही प्रमाणपत्र जे आहेत ते बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवलेले आहेत असं निदर्शनास आलं। बनावट कागदपत्रांच्या आधारे म्हणजे खोट्या ठिकाणी रहिवास आहे असं दाखवून एकाच खोलीमध्ये असे सगळे राहत आहेत, त्या पद्धतीने ते बनवलेले आहेत। प्रथमदर्शनी आपल्याला साधारणतः 141 जे प्रमाणपत्र आहेत ते बनावट असल्याचे निदर्शनास आले। प्राथमिक जी प्रिलिमिनरी एन्क्वायरीमध्ये त्याच्यामध्ये ते साधारणतः 1200 ते 1600 रुपये प्रति प्रमाणपत्र त्याप्रमाणे ते चार्ज करतात। पिंपरी चिंचवडमध्ये लहान मोठ्या अशा 15,000 कंपन्या आहेत। इथल्या लाखो कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शेकडो सुरक्षा रक्षक म्हणजेच वॉचमनना नेमलं जातं। मात्र हा प्रकार समोर आल्यावर आता उद्योजकांनीही चिंता व्यक्त केली आहे। आज सिक्युरिटी गार्ड किंवा कामगार हा आमच्या कंपनीमध्ये औद्योगिक आस्थापनांमध्ये फार महत्त्वाचा घटक असतो आणि जर आपल्याला जर असे खोटे पोलीस व्हेरिफिकेशन केले तरी लोक जर आपण कामावर ठेवली तर त्याचे परिणाम फार गंभीर होतात। ते लोक इथं चोऱ्या पण करू शकतात, कुठलेही बाकीचे उद्योग करून पळून जाऊ शकतात। खरं तर रहिवासी सोसायटी आणि खासगी कंपनीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा रक्षक नेमले जातात। मात्र हेच सुरक्षा रक्षक जर भ्रष्ट आणि खोट्या पोलीस पडताळणी प्रमाणपत्रानं नोकरी मिळवत असतील तर त्या सोसायटी आणि कंपनीची सुरक्षा राम भरोसेच म्हणावी लागेल। कंपनीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ज्या सुरक्षा रक्षकावर आहे त्याचंच पोलीस पडताळणी प्रमाणपत्र खोटं असेल तर ती बाब संपूर्ण कंपनीसाठीच धोक्याची होऊ शकते। म्हणूनच अशा पद्धतीनं बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी कंपन्यांकडून होत आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।